ए वांजोटे, तुझे नखरे कमी कर. आता या घरची राणी तू नाहीस, मी आहे. समीराच्या नवऱ्याने अजयने ज्या योगिता नावाच्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं होतं, ती घरात आल्याबरोबर अजयच्या पहिल्या बायकोला समीराला असं म्हणताच अजयची आई योगिताला ओरडण्याऐवजी तिच्या बोलण्याचे समर्थन करत हसत म्हणाली, योगिता, खरं आहे तुझं. तूच या घरची राणी आहेस, कारण तू या घराला वारस देणार आहेस. आणि ही काळ तोंडी लग्नाला 6 वर्ष झाली, परंतु अजून हिने माझ्या घराला वारस दिलेलं नाही. सासूबाईच आपल्या बाजूने आहेत म्हटल्यावर योगिता पहिल्या दिवसापासूनच समीराला त्रास देऊ लागली. अजय आणि समीराचे 6 वर्षापूर्वी लग्न झालं होते. त्यांचा संसार अगदी सुखाने चालू होता. घरात कोणताही वादविवाद नव्हता. समीर आपल्या सासू सासऱ्यांची योग्य ती काळजी घेत होती. त्यामुळे समीराच्या सासूबाई कमलाबाई आपल्या सुनेला काहीच बोलत नव्हत्या. परंतु अजय आणि समीराच्या लग्नाला 2 वर्ष झाल्यानंतर जेव्हा कमलाबाई आपल्या मैत्रिणींबरोबर जायच्या, तेव्हा त्यांच्या इतर मैत्रिणी आपल्या नातवांविषयी भरभरून बोलायच्या. कोणी म्हणत असे की माझी नात एवढी चांगली आहे ना, ती माझ्याजवळच झोपते, ती तिच्या आईबाबांकडे जातच नाही, तिला माझाच लळा आहे. तर कोणती मैत्रीण म्हणायची, माझा नातू एवढा संस्कारी आहे की त्याला कोणी थोडा जरी खाऊ दिला तरी त्यातील थोडा खाऊ तो आणून माझ्या हातावर ठेवतो आणि म्हणतो, आजी, शेअरिंग इज केअरिंग. त्याचे इंग्रजी मला फारसं समजत नाही, पण आपण म्हणतो ना, आपल्याला मिळालेले आपण एकमेकांसोबत वाटून खाऊया. तसाच माझ्या नातवाचा स्वभाव आहे. अशा गप्पा चालू झाल्या की मात्र कमलाताईंचं तोंड पडायचं, कारण त्यांच्याकडे सांगण्यासाठी ना नातू होता ना नात. अशातच कोणती तरी एखादी मैत्रीण मध्येच कमलाताईंना विचारायची, अगं कमले, तुझ्या मुलाचं लग्न होऊन किती वर्ष झाली ग? तुझी सून तुला नातीचं किंवा नातवाचं तोंड पाहू देणार आहे की नाही? की तिला मुलंच नको आहे? आजकालच्या सुनांचा काही भरोसा नाही बाई. आजकाल म्हणे स्वतःची फिटनेस टिकून ठेवण्यासाठी सुना स्वतःच्या पोटामध्ये मूल वाढवत नाहीत, नाहीतर त्यांची शरीर यष्टी बिघडते म्हणे. असं तर तुझ्या सुनेचं काही नाही ना? आपल्या मैत्रिणीच्या सततच्या अशा बोलण्याने कमलाताईंच्या मनात समीराविषयी द्वेष निर्माण होऊ लागला. कारण प्रत्येक विषयात पुढे पुढे बोलणाऱ्या कमलाताई जेव्हा त्यांच्या नातीचा किंवा नातवाचा विषय निघायचा, तेव्हा मात्र तोंड पाडून बसून असायच्या आणि ह्याच संधीचा फायदा त्यांच्या मैत्रिणी घ्यायच्या. त्या विचार करायच्या, इतर विषयांमध्ये हे कसे चुरूचुरू बोलत असते. पुढे तर कमलाताईंना असं वाटू लागलं की या समीरामुळेच माझी ही अवस्था आली आहे, हिच्यामुळेच मला 4 चौघींमध्ये मान खाली घालावी लागते. असा विचार मनात येताच कमलाताई समीराला टोमणे मारायला लागल्या. अगं बाई, तू कधी आई होणार आहेस की नाही? आता तू नवीन नवरी राहिलेली नाहीस. एव्हाना माझ्या मांडीवर माझा नातू किंवा नात खेळायला हवी होती. समीराची लग्नानंतरची 2 वर्ष अगदी आनंदात गेली. परंतु त्यानंतर सासूबाईंचे असे टोमणे चालू झाल्यानंतर तिचे जगणे मुश्किल झाले. समीराला बाळ का होत नव्हतं काही समजत नव्हतं. नवरा बायकोमध्ये पुरुषात दोष असला तरी स्त्री कधीही पुरुषात दोष आहे असं म्हणत नाही, कारण तो तिचा नवरा म्हणजे पती परमेश्वर असतो. बायको सर्वांची बोलणी आणि इतर सर्व त्रास स्वतः सहन करून घेते, पण आपल्या नवऱ्याला ती नेहमीच आपल्या पदराआड झाकून घेते. अशी संस्कारी स्त्री असते. सासूबाईंच्या सततच्या टोमण्यानंतर समीरा अजयला किती वेळा म्हणाली असेल की आपण चांगल्या डॉक्टरांकडे जाऊया, दोघांपैकी कोणामध्ये काही कमी असेल तर समजेल. काही अडचण असली तरी आजकाल प्रत्येक गोष्टीवर उपचार उपलब्ध आहेत. असं केल्याने आपण लवकर आई बाबा होऊ. पण अजयला समीराचे असे बोलणे कधी पटलेच नाही. तो नेहमी म्हणायचा, आपण तंदुरुस्त आहोत ना, म्हणजे आपल्याला बाळ होईल. असं म्हणता म्हणता त्यांच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत कमलाताई अजयचे कान भरत असायच्या. अरे बाळा, तुझ्यासोबत लग्न झालेल्या मुलांची पोरं शाळेत जायला लागली आणि तुमचं काय चाललं आहे? एखाद्या बाईमध्ये दोष असू शकतो आणि अशी बाई आपल्या नवऱ्याला जास्त जीव लावते. म्हणून मी म्हणते, या महाराणीकडून आपल्या घराला वारस मिळणार नसेल तर दुसऱ्या लग्नाचा विचार कर. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. तू होकार दिलास तर तुझ्यासाठी अजून सुद्धा चांगल्या चांगल्या मुली मी घेऊन येऊ शकते. तू दिसायला सुंदर आहेस, चांगली नोकरी आहे, तुझ्याकडे पैशाची कमी नाही. आईच्या अशा सततच्या बोलण्याने अजयच्या मनात समीराविषयी राग निर्माण होऊ लागला. तो एकटा असताना विचार करायचा, तेव्हा त्याला वाटायचं, आई बरोबर बोलत आहे. बाईमध्ये दोष असेल तर ती आपल्या नवऱ्यावर खूप जास्त प्रेम करते. ती सतत त्याच्या मागे पुढे करत असते. समीरा पर तर हेच करत असते.
म्हणजे आई बोलते ते समीराला लागू होते का? पण समीरा स्वतः डॉक्टरकडे जाण्याविषयी सुचवते ही गोष्ट विसरून अजय नेहमी एकाच बाजूने विचार करत असल्यामुळे त्याच्या मनात समीराविषयीचा राग वाढत गेला. बाळ होत नाही म्हटल्यावर तो नाराज राहू लागला. समीरापासून दूर राहण्यासाठी ऑफिसवरून उशिरा घरी येऊ लागला. हीच गोष्ट त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सोनलने ओळखली. ती विचार करू लागली, अजय सरांच्या चेहऱ्यावर अगोदर मी कधी नाराजी पाहिलेली नाही. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे, पण आता हास्य तर नसतेच. त्यांचा चेहरा नेहमी पडलेला असतो आणि ते सतत कोणत्या तरी गोष्टीचा विचार करतात असं वाटतं. शिवाय कितीही काम असेल तरी अगोदर वेळेवर घरी जाणारे अजय सर आता रोज काम नसेल तरी ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबतात. याचा अर्थ नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक दिवस सोनल ऑफिसची वेळ होऊन गेल्यावर मुद्दाम अजयच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणते, सर माझं ना आज खूप डोकं दुखत आहे, त्यामुळे कामात लक्षच लागत नाही. मी तुम्ही दिलेलं काम उद्या केलं तरी चालेल का? अजयने फक्त मान डोलावून सोनलला होकार दर्शवला. तशी सोनल लगेच म्हणाली, सर तुमचं देखील डोकं दुखत आहे का? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? सोनल, असं काही नाही. नाही कसं सर, तुमचा चेहरा सांगत आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे. एकतर तुम्हाला बरं वाटत नाही किंवा तुम्ही कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत आहात. सोनल, असं काहीच नाही. तुझं डोकं दुखत आहे ना, तू पटकन घरी जाऊन आराम कर. मी तर तुला सुट्टी देत आहे, मग टेन्शन का घेतेस? सर टेन्शन या गोष्टीचं आलं आहे की या परिस्थितीत मला रेल्वेने प्रवास करावा लागणार आहे. संध्याकाळच्या वेळेला किती गर्दी असते ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. बसायला जागा मिळणार तर नाहीच, त्यात गोंधळ असणार, प्रवास कसा करायचा? सोनलच्या अशा बोलण्यावर अजय म्हणाला, एवढंच ना, मग टेन्शन का घेतेस? मी घरी जाताना तू राहत असलेल्या मार्गानेच पुढे जातो. आज तू माझ्यासोबत चल, मी तुला तुझ्या स्टॉपवर सोडून पुढे जाईन. अजय असं म्हणाल्याबरोबर सोनलला खूप आनंद झाला. खरं तर सोनलचं डोकं वगैरे काही दुखत नव्हतं. तिचा तोच हेतू होता की अजय बरोबर जाऊन त्याच्या टेन्शनचं कारण शोधणं. सोनलला सोडायचं आहे म्हणून अजयने लगेच ऑफिस बंद करून तो घरी जायला निघाला. आज तो एकटा नव्हता तर त्याच्या बरोबर सोनल होती. काही अंतर पुढे गेल्यानंतर सोनल म्हणाली, सर माझं डोकं खूप दुखत आहे. तुम्हाला वेळ असेल तर थोडा वेळ कॉफी प्यायला थांबू शकता का? अजय म्हणाला, ठीक आहे. कुठे घेऊया कॉफी? सर पुढे गुलमोहर हॉटेल आहे ना, तिथे छान कॉफी मिळते. बरं ठीक आहे, तिथे थांबूया. गुलमोहर हॉटेल येताच अजयने गाडी पार्क केली आणि सोनलला म्हणाला, तू आज जाऊन कॉफी पिऊन ये, मी गाडी मध्येच बसून राहतो. अहो सर, तुम्ही पण एकदा इथल्या कॉफीची टेस्ट घेऊन बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. हवं तर आपण आत न जाता बाहेरच टेबल लावले आहेत, तिथेच बसूया. कॉफी पित असताना सोनलची मैत्रीण योगिता तिथे आली. सोनलने अजय सोबत तिची ओळख करून दिली. सर ही इथेच असते, तुम्हाला कधी इथे येऊन काही खाण्याची इच्छा झाली तर योगिताला फोन करा, म्हणजे तुम्हाला जास्त वेळ बसावं लागणार नाही आणि सर्व्हिस देखील चांगली मिळेल. तो दिवस असाच गेला. अजयच्या घरच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. दिवस असेच जात होते. एक दिवस ऑफिसमधून उशिरा बाहेर पडलेला अजय विचार करू लागला की आज रात्रीचं डिनर करूनच घरी जाऊया. त्यावेळी त्याला सोनलची मैत्रीण योगिताची आठवण आली, म्हणून तिला फोन करून सांगितले की मी डिनरसाठी इकडे येतोय. सर मेनू काय असेल? अजयने उत्तर दिले, आज शुक्रवार आहे, तुमच्याकडे जे स्पेशल असेल ते द्या. त्या दिवशी अजय एकटा गुलमोहर हॉटेलवर डिनरसाठी गेला. मग त्याचे तिथे सतत जाणे चालू झाले. योगिता सोबत त्याची मैत्री वाढत गेली. त्यांची मैत्री एवढी वाढली की ते एकमेकांच्या खूप जवळ आले. काही महिन्यांनी योगिता अगदी अचानकपणे म्हणाली, अजय माझ्या पोटात आपले बाळ वाढत आहे. हे ऐकून अजयच्या पायाखालची जमीनच सरकली. योगिता पुढे म्हणाली, तू काही कर, पण ह्या बाळाला तुझं नाव मिळायला हवं. तू 2 दिवसात मला सांग, तू काय करणार आहेस? माझी आणि आपल्या बाळाची काळजी कशी घेणार आहेस? अजयला घाम फुटला. आता काय करायचं? त्यावेळेला फक्त हो असं म्हणून त्याने घर गाठलं. घरी आल्यावर अजय रात्रभर तो विचार करत राहिला. आता काय करावं? अगोदरच माझी एक लग्नाची बायको आहे. तेवढ्यात त्याच्या मनात दुसरा विचार आला. माझं लग्न जरी झालं असलं तरी माझ्या बायकोने अजून माझ्या घराला वारस दिलेला नाही, त्यामुळे आई सुद्धा माझं दुसरं लग्न करण्याचा विचारात आहे. योगिता तर मला लगेचच बाळ देत आहे. ही गोष्ट जर आईला समजली तर आई देखील योगिताला लगेच आपली सून करून घ्यायला तयार होईल. असा विचार येताच अजयने स्वतःशीच ठरवलं, आता टेन्शन घेण्याचं कारण नाही. योगिता बरोबर लग्न करून तिला सरळ घरी घेऊन येतो. घरी आल्यावर आईला सांगतो, तुला आपल्या घरासाठी वारस हवा होता ना, तो वारस ही मुलगी देणार आहे.
असं ठरवून अजय झोपी जातो. दुसऱ्या दिवशी अजय ऑफिसला न जाता योगिताला हॉटेलवर जाऊन भेटतो आणि आपला प्लॅन सांगतो. अजय आपल्याबरोबर खरंच लग्न करणार आहे हे प्रत्यक्ष अजयच्या तोंडून ऐकल्यावर योगिताचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण तिला जे अपेक्षित होतं तेच घडत होतं. अजयने त्याच दिवशी मंदिरात जाऊन योगिता बरोबर लग्न केलं आणि तिला घेऊन सरळ आपल्या घरी आला. घरी आल्यावर अजयच्या गळ्यात हार पाहिल्यावर कमलाताईंनी आश्चर्यचकित होऊन विचारले, अजय, हे काय? आज असा हार गळ्यात घालून का आला आहेस? तेवढ्यात त्यांची नजर अजय सोबत असणाऱ्या मुलीवर पडली. तर तिच्या गळ्यात सुद्धा हार होता. कमलाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात अजय म्हणाला, आई, मी या मुलीबरोबर लग्न केलं आहे. काय? तू दुसरं लग्न केलंस? ते देखील आम्हाला न सांगता? अरे, घरात तुझी लग्न झालेली बायको आहे, तरी तू दुसरं लग्न करून हिला घेऊन आलास? कमलाताईंच्या अशा बोलण्यावर अजय पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला वाटलं होतं की आई योगिताचा सहज स्वीकार करेल, पण असं घडताना दिसत नव्हतं. अजय हळूहळू कमलाताईंच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, अगं आई, तुला आपल्या घराण्यासाठी वारस हवा होता ना? ही मुलगी प्रेग्नेंट आहे, ती आपल्याला वारस देणार आहे. ही गोष्ट अजयने अगदी हळूवारपणे सांगितली असली तरी कमलाताई मोठ्याने ओरडल्या, अरे मूर्खा, ही बाई कोणाचं तरी पाप आपल्या गळ्यात बांधत आहे आणि तू मूर्खासारखा तिच्या पापात सहित तिचा स्वीकार करत आहेस. कमलाताईंचे असे बोलणे योगिताच्या कानावर पडल्याबरोबर योगिताला घामच फुटला. आता आपलं काही खरं नाही असंच तिला वाटू लागलं. तेवढ्यात योगिताची बाजू सांभाळत अजय म्हणाला, अगं आई, हिच्या पोटात माझेच बाळ वाढत आहे. आम्ही दोघे हॉटेलवर भेटत असायचो, त्यातूनच हे सारं घडलं आहे. अजयच्या बाळ तिच्या पोटात वाढत आहे हे जेव्हा कमलाताईंना समजले तेव्हा त्यांनी लगेचच पलटी मारली. अरे अजय, मग ही महत्वाची गोष्ट तू कधी सांगणार? एकीला थाटामाटात लग्न करून 6 वर्षापूर्वी या घराची सून बनून घेऊन आली, पण तिने या घराला अजून वारस दिलेला नाही आणि हिच्या पोटात आपल्याच घराण्याचा वारस वाढत आहे म्हटल्यावर हिचं तर जंगी स्वागत व्हायला हवं. असं म्हणत कमलाताईंनी समीराला आवाज देऊन लगेच आरतीचं ताट आणायला सांगितलं. समीरा आरतीचं ताट घेऊन आल्याबरोबर कमलाताईंनी स्वतःच्या हाताने योगिताची आरती केली आणि तिला आपल्या घराचा उंबारटा ओलांडून घरात यायला सांगितलं. अजयच्या आईने आपला स्वीकार केला आहे हे योगिताच्या लक्षात आल्याबरोबर तिचे वागणे लगेचच बदलले. ती पटकन जाऊन सोफ्यावर बसली आणि पाय दुखत असल्याचं नाटक करत म्हणाली, अजय, केवढा वेळ बाहेर उभं राहावं लागलं? अशा अवस्थेत मला जास्त वेळ उभं राहता येत नाही. योगिताचे कमलाताईंनी ऐकले, कारण तिला हे अजयला सांगायचे नव्हते तर त्यांनाच ऐकवायचे होते. कमलाताईंनी लगेचच समीराला आवाज दिला आणि योगिताचे पाय दाबून द्यायला सांगितले. समीरा हे काम करण्यासाठी तयार नव्हती. ती काहीही न बोलता फक्त एका कोपऱ्यात उभी राहिली. तिला अशी उभी राहताना कमलाताईंनी पाहिल्याबरोबर त्या तिच्यावर मोठ्याने ओरडला, तुला जे 6 वर्षात जमलं नाही ना, ते या मुलीने लगेच करून दाखवलं आहे. ही आमच्या घराण्याला वारस देणार आहे, त्यामुळे गप गुमान तिचे पाय दाबून दे. उगाचच नखरे दाखवण्याची गरज नाही. सासूबाईंच्या अशा बोलण्यानंतर समीराने त्यांना कोणत्याही उलट उत्तर न देता योगिताचे पाय दाबण्यास सुरुवात केली. समीरा पाय दाबत असताना योगिता गालातल्या गाळात हसत होती. तिला अक्षरशः गुदगुल्या होत होत्या की मी या घरात पाऊल टाकल्याबरोबर अजयच्या पहिल्या बायकोला आणि आईला दोघींना सुद्धा आपल्या तालावर नाचण्यास भाग पाडले. त्या दिवसापासूनच समीराची खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा चालू झाली. सासूबाईंचे टोमणे आणि सासूबाईंचे योगिताला असणारे समर्थन यामुळे समीराचे जगणे मुश्किल झाले होते. योगिता समीराला अक्षरशः स्वतःच्या तालावर नाचवत होती. समीराने एखादे काम करण्यास नकार दिलं की लगेच योगिता अख्खं घर डोक्यावर घेत होती. काही दिवस असेच निघून गेले. त्या दिवसांमध्ये समीराला खूपच त्रास झाला, पण तिने आपले घर सोडले नाही. ती सर्व त्रास सहन करून त्याच घरात राहत होती. पण आता योगिताला समीराचे या घरात असणे सुद्धा नकोसे झाले होते. एक दिवस तिने समीरावर खोटा आरोप केला की तिला माझ्या पोटातील बाळाला मारायचं आहे. योगिताने सर्वांसमोर असं चित्र निर्माण केलं की समीरा जर या घरात राहिली तर तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका आहे. असं चित्र निर्माण केल्यामुळे घरातील सर्व लोकांच्या नजरेतून समीरा उतरली. याच गोष्टीचा फायदा घेऊन योगिताने समीराला घराबाहेर हकलून दिली. समीरा आपली बॅग घेऊन जेव्हा आपल्या आईच्या घरी गेली तेव्हा आईला समोर पाहत असताना घट्ट मिठी मारली आणि झालेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यावर समीराची आई यशोदाताई म्हणाल्या, बाळा, देव नेहमी सत्याच्या मागे उभा राहतो. ही गोष्ट तेवढीच खरी आहे की जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याचा मार्ग सहज सोपा नसतो.
त्याच्या मार्गात काटे पेरणारे खूप लोक असतात. त्या प्रत्येकावर मात करण्यासाठी मोठी सहनशीलता असणे गरजेचे आहे. ती गोष्ट तुझ्यामध्ये आहे हे मला माहीत आहे. म्हणून मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. तू कोणत्याही गोष्टीची पर्वा करू नकोस. तू तुझ्या मार्गाने चालत राहा. एक दिवस नक्की तुझाच विजय होईल. आपल्या आईची एवढी खंबीर साथ मिळाल्याबरोबर समीरा खचून न जाता तिला अजून उभारी मिळाली. आपल्या आईच्या घरी राहून समीरा योगिताविषयी माहिती गोळा करू लागली. तेव्हा तिला समजलं की योगिता ज्या हॉटेलमध्ये अजयला भेटली आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढले, त्या हॉटेलवर ती अजून सुद्धा अधूनमधून येते. योगिता हॉटेलवर येणार आहे ही खबर जेव्हा समीराला मिळाली तेव्हा समीरा पूर्ण तयारीनिशी अगोदरच त्या हॉटेलवर पोहोचली. काही वेळातच योगिता तिथे आली आणि आपल्या मैत्रिणीला भेटली आणि त्या मैत्रिणीसोबत तिचं बोलणं चालू झालं. योगिता समोर येताच तिची मैत्रीण म्हणाली, योगिता, तू तर खूपच मोठा मासा गळाला लावलास. योगिता हसत म्हणाली, आपल्याला या माशामध्ये कोणताही रस नाही. एकदा का त्या अजयची सर्व संपत्ती माझ्या नावावर करून घेतली ना की बघच कशी त्याला टांग देते. एवढं बोलून हसत हसत योगिताने काही पैसे तिच्या मैत्रिणीला दिले आणि तिथून ती निघून गेली. योगिताचे हे बोलणे जेव्हा समीराने ऐकले तेव्हा तिला धक्काच बसला. योगिता गाडीत बसून गेल्यावर समीरा लगेचच तिच्या मैत्रिणीजवळ गेली आणि तिला म्हणाली, या योगिताचे आणि तुझे नक्की काय चालू आहे ते मला खरं खरं सांग, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. तुम्हा दोघींचे जे काही बोलणे झाले ना ते सर्व बोलणे मी रेकॉर्ड करून घेतलं आहे. समीराचं असं बोलणं ऐकताच तिची मैत्रीण घाबरली आणि समीरासमोर हात जोडत म्हणाली, मी तुम्हाला सर्व काही सांगते, परंतु तुम्ही पोलिसांना वगैरे याविषयी सांगू नका. ती म्हणाली, या सर्व गोष्टींमध्ये माझा कोणताही प्रत्यक्ष सहभाग नाही. मी फक्त श्रीमंत मुलांची योगिता सोबत ओळख करून देते. मग ती त्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढते, त्यांच्याकडून पैसे उकळते, मग त्यांनाच धमकी देऊन स्वतःपासून दूर करते. त्या मुलांकडून जे काही पैसे मिळतात त्यातील थोडे पैसे ती मला देते. समीरा म्हणाली, मग हे अजयचं काय प्रकरण आहे? ते सुद्धा तसंच प्रकरण आहे? खरं खरं सांग, तिच्या पोटात बाळ कसं आलं? ते बाळ खरंच अजयचे आहे का? अहो ताई, त्याविषयी मला काहीच माहित नाही. मग तू तिला कसं म्हणालीस की तू खूप मोठा मासा गळाला लावलास? तू जर अजूनही खरं सांगितलं नाहीस तर मी लगेचच पोलिसांमध्ये तक्रार दाखल करेन. पोलिसांच्या भीतीने योगिताची मैत्रीण म्हणाली, ते काय आहे ना, प्रत्येक वेळी योगिता वेगवेगळ्या मुलांना हॉटेलमध्ये भेटते. त्या भेटीमध्येच ती गर्भवती राहिली, पण ते कोणाचं बाळ आहे हे तिला देखील नीट सांगता येणं शक्य नाही. जेव्हा योगिताला ही गोष्ट समजली की ती प्रेग्नंट आहे तेव्हा ती खूप घाबरली होती. त्याच दरम्यान आमच्या कामात आम्हाला मदत करणारी सोनल, जी अजयच्या ऑफिसमध्ये काम करते, तिने अजयची योगिता बरोबर ओळख करून दिली. पुढे योगिताच्या मनात जे आले तसे ती वागली. यामध्ये आमचा काहीही सहभाग नाही. समीराला आता सर्व प्रकरण समजले होते. दुसऱ्यात कोणाचं तरी पाप लपवण्यासाठी आणि अजयची संपत्ती हडप करण्यासाठी योगिताने आखलेला हा सर्व डाव होता. त्यानंतर समीराने त्या हॉटेल मालकाची भेट घेतली आणि त्याला सांगितलं की तुमच्या हॉटेलमध्ये गैरप्रकार होतात, त्यातून तुम्हालाही चांगले पैसे मिळतात. जर ही गोष्ट मी पोलिसांना सांगितली तर त्यांचे काय परिणाम होतील हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यावर हॉटेल मालक म्हणाला, अहो मॅडम, असं काही करू नका. या हॉटेलवर माझं घर चालतं. एक वेळ पाठीवर मारा पण पोटावर नको. तुम्हाला काय हवं आहे तेवढं सांगा, मी तुम्ही म्हणाल तेवढी रक्कम देतो. समीरा म्हणाली, मला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा नको. फक्त मला या हॉटेलमधील CCTV कॅमेऱ्याचे काही महिने अगोदरचे फुटेज हवे आहेत. समीराच्या मागणीप्रमाणे हॉटेल मालकाने तिला जे हवे ते सर्व CCTV फुटेज दिले. आता समीराकडे योगिताच्या विरोधातील भक्कम पुरावे होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने आपली बॅग भरली आणि ती अजय ऑफिसला जाण्या अगोदर अजयच्या घरी पोहोचली. समीरा बॅग घेऊन पुन्हा आपल्या घरी आली आहे हे पाहताच योगिता रागातच दरवाजात आली आणि समीराला अडवत म्हणाली, काय ग, तुझी एवढी हिंमत? तू पुन्हा या घरात आलीस? तुला एकदा मी ह्या घरातून हाकलून दिली होती ना, चल निघून जा इथून. योगिताचा आवाज ऐकून अजय आणि कमलाताई देखील तिथे आल्या होत्या. समीरा म्हणाली, आता या घरातून मी जाणार नाही तर तू कायमस्वरूपी या घरातून जाशील. तुझ्या खोटारडेपणाचे सर्व पुरावे मी माझ्यासोबत घेऊन आले आहे आणि तू अजय बरोबर लग्न करून या घरात आल्यावर ज्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जाऊन भेटत असायचीस ना, त्या मैत्रिणीला देखील मी भेटले आहे. तिने सर्व परिस्थिती मला सांगितली आहे. आता तू गप गुमान या घरातून निघून जातेस की हॉटेलमधील सर्व CCTV फुटेज मी दाखवू? मग हेच लोक तुला या घरातून धक्के मारून बाहेर हकलून देतील.
अजय आणि कमलाताईंना समीराचे बोलणे काही समजत नव्हते, पण समीरा जे काही बोलत होती ते योगिताला समजत होते. तरी देखील ती रडण्याचं नाटक करत म्हणाली, हिला पाहवत नाही म्हणून ही माझ्यावर खोटे आरोप करत आहे. माझ्या पोटात वाढणारे बाळ अजयचेच आहे. समीराने योगिताच्या रडण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. तिने हॉटेलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि योगिताचे तिच्या मैत्रिणी बरोबर झालेले बोलणे अजय आणि कमलाताईंना ऐकवले. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण योगिता वेगवेगळ्या मुलांबरोबर वेगवेगळ्या दिवशी त्या हॉटेलमध्ये कशी मजा मारत असायची आणि त्यानंतर जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने अजयला कसे आपल्या जाळ्यात फसवले आणि पुढे सुद्धा कशी ती त्याला फसवणार होती हे देखील समीराने अगदी सविस्तरपणे सांगितल्याबरोबर कमलाताईंनी पुढाकार घेऊन लगेचच योगिताचा हात पकडला आणि तिला घराबाहेर काढली. योगिता घराबाहेर गेल्याबरोबर कमलाताईंनी समीरासमोर हात जोडले आणि म्हणाल्या, समीरा, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. बाळाच्या हव्यासापोटी आम्ही तुझ्या बरोबर खूप वाईट वागलो. आता तू जी शिक्षा देशील ती आम्हाला मान्य आहे. अजय देखील म्हणाला, तुला त्रास देण्यामागे सर्वात मोठा हात माझा आहे. मी एवढी मोठी चूक केली म्हणून तुला हे घर सोडून जावं लागलं होतं. पण आता नाही. आता या घराची राणी शेवटपर्यंत तूच राहणार. समीराचा एक हात अजयने आणि दुसरा हात कमलाताईंनी पकडला आणि तिला मोठ्या मनाने पुन्हा आपल्या घरात घेतली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, योगिताला तिच्या कर्माची जी शिक्षा मिळाली ती योग्य होती का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.